विद्यार्थी मित्रांनो 2.5 ते 3 तासाचे आपले एंडसेमचे पेपर आहेत. त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसा प्रॉपर बसवायचा, पेपर कसा त्याच्यातच बसवायचा आणि स्कोर करायचा. सो टाइम मॅनेजमेंटच्या टिप्स आपण समजून घेऊया. मित्रांनो बघा, पहिल्यांदा इझी अँड कॉन्फिडंट फर्स्ट. उत्तरपत्रिका हातात भेटल्या भेटल्या ब्लँक आपण होतो, त्यासाठी काय करा, प्रश्नपत्रिका पहिल्या 5 मिनिटात वाचा. कुठले आपल्याला प्रश्न आहे जे सोपे वाटताय ना त्यांना टिक करून घ्या आणि अवघड राहू द्या. मग आधी जे आपल्याला फुल प्रश्न ज्याचं फुल आन्सर येतंय, एकदम बेस्ट आन्सर येतंय, डिटेल आन्सर येतं, आपण त्याच्या बाबतीत कॉन्फिडंट आहोत, त्या टिक केलेल्या मधले ते प्रश्न पहिल्यांदा लिहायला सुरुवात करा. मग त्यांनी काय होईल, आधी ते प्रश्न लिहिले, ते प्रश्न चेक करताना चेकरला साधारणतः ते 3 प्रश्न चेक करताना 20 मिनिटं लागतील आणि त्या 20 मिनिटात त्याला कळून जाईल आपण ते परफेक्ट लिहिले. त्याला काय वाटेल, चेकरला हा मुलगा हुशार आहे आणि यांनी प्रॉपर लिहिलंय म्हणजे हा हुशार आहे. मग तो पुढेही पेपर चेक करताना मोकळ्या हाताने चेक करा, आपल्याला फुल मार्क भेटेल. कळालं? सुरुवात कधी करायची, सोपे आणि जे प्रश्न आपण फुल लिहितो, आपण कॉन्फिडंट आहे तिथून सुरुवात करा. अवघड आणि जे हार्ड प्रश्न आहे ते जे आपल्याला फिक्स कॉन्फिडन्स नाही ते शेवट ठेवा. नेक्स्ट आलं सेक्शन वाईज टाइम बाउंड. म्हणजे हा टॉपिक जो आहे तो प्रत्येक पेपरनुसार बदलतो, कारण काही पेपर फुल्ली न्यूमरिकल असतात, काही न्यूमरिकल थेरी मिक्स असतं, काही मध्ये थेरी कमी येते न्यूमरिकल जास्त येतं, काही मध्ये नुसतं डेरिव्हेशन येतं आणि न्यूमरिकल्स येतात. सो प्रत्येक त्या पेपर वाईज तुला घरीच ठरवून जायचंय, या पेपरमध्ये एवढ्या मार्काला न्यूमरिकल आहे, एवढ्या मार्कला थेरी, एवढ्या मार्कला डेरिव्हेशन आहे. सो न्यूमरिकल मला किती वेळात संपवायची, थेरी किती वेळात संपवायची, डेरिव्हेशनला किती टाइम द्यायचा, हे 2.5 तासाच्या म्हणजे 150 मिनिटाच्या किंवा 3 तासाच्या म्हणजे 180 मिनिटांनुसार याला पहिल्यांदाच तू डिवाइड करून ठेव घरीच. म्हणजे काय होईल, तुला कॉन्फिडंट राहील, अरे एवढ्या तास माझी थेरी संपली पाहिजे, एवढ्या याच्यात न्यूमरिकल, एवढ्या याच्यात डेरिव्हेशन, म्हणजे याचा टाइम त्याला जाणार नाही. प्रत्येक टॉपिकला प्रॉपर टाइम भेटेल आणि आपल्याला रिझल्ट 100% होईल. पूर्ण पेपर आपल्याला डिटेल कव्हर करता येईल. डोंट गो डीप. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा एखादा प्रश्न आहे तो आपल्याला वाटतं यार मी याला भारी लिहू शकतो, मी अजून लिहितो. सो परफेक्शनच्या नादी जातो, अजून डीप मध्ये लिहायला जातो, त्या डीप मध्ये लिहिण्याच्या परफेक्शनच्या नादी लागून कसे 5-10 मिनिटं त्याच प्रश्नाला एक्स्ट्रा निघून जातात. जे 10 मिनिटं तुला ह्या प्रश्नाला द्यायचे होते ते त्याच प्रश्नाला निघून गेले, मार्क तर तेवढेच पडणार आहे. ही चूक होऊन जाते. त्यामुळे खूप डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न नको करू, खूप परफेक्शनच्या नादी नको लागू. जास्तीत जास्त बेस्ट जे देता येईल तुला कमीत कमी वेळेत आणि ठरलेल्या वेळेत ते करण्याचा प्रयत्न कर. लास्ट 10 मिनिट स्ट्रॅटर्जी काय, शेवटच्या 10 मिनिटात आपल्याला चेक करून घ्यायचं, कुठे काय राहिलंय का, कुठे रिकामी जागा सोडली का, तिथे काय लिहायचं राहिलं, कुठे महत्वाचं पॉईंट राहिला, अंडरलाईन केलाय का, डायग्राम प्रॉपर काढलाय का, प्रश्न नंबर दिले का, ह्या बारीक बारीक ज्या चुका होतात, प्रश्न नंबर नाही लिहिले आणि पेपर सोडून दिला, मार्क भेटणार नाही, चेक होणार नाही प्रश्न. या बारीक बारीक चुका असतात, त्या लास्ट 10 मिनिट्स मध्ये आपल्याला चेक करून घ्यायच्या सगळ्या प्रॉपरली, रेषा वगैरे मारून घ्यायची. आणि एखाद्या वेळी 5-10 मिनिटात वेळही भेटून जातो, जेव्हा एक्झामिनर बाहेर जाता त्यावेळी 5-10 मिनिटात मित्राकडूनही एखादा प्रश्न भेटून जातो. सो हे लास्ट 10 मिनिट्स खूप महत्वाचे. आणि एक्झाम हॉल स्मार्ट हॅबिट हे काय, पेपर लिहिताना प्रत्येक प्रश्नाला तू टाइम ठरवलाय, त्या टायमिंग मध्येच पेपर प्रश्न कंप्लीट होतोय का, घड्याळ वेळोवेळी बघत जा. त्या टायमिंग मध्ये तो प्रश्न नाही झाला तर पुढच्या प्रश्नाला कमी वेळ लागतोय, मग तो कसा कव्हर करायचा हे तुला घड्याळा बघून ठरवायचंय. यस. सो हा प्रश्न एवढ्या वेळात होतोय की नाही, घड्याळ बघत जा, चेक कर, झाला तर मग पुढचा प्रश्न विदिन टाइम कम्प्लीट होईल, नाही झाला तर आता पुढचा प्रश्न फास्ट करायचा आहे, हे लक्षात ठेवू. सो असं ही स्मार्ट स्ट्रॅटेजी वापर, प्रत्येक क्वेश्चन नुसार वापर. आणि पेपर लिहिताना थोडा कॉन्फिडंट बस. येस, कॉन्फिडंट राहा, घाबरू नको. एखादा प्रश्न नाही आला 2 मिनिटं 30-40 सेकंड डोळे मीट, थोडा मोठा श्वास घे, स्वतःला कूल कर, वेळोवेळी थोडं पाणी पित राहा म्हणजे अजून कूल राहशील. येस, या स्ट्रॅटेजीज फॉलो कर. याने काय होईल, तुला पेपर लिहिताना कॉन्फिडंट राहशील, एकाग्र राहशील आणि पेपर जास्तीत जास्त कव्हर करता येईल. सो मित्रांनो पुन्हा रिकॉल करून देतो, जे सोपं आहे, फिक्स येतं, पूर्ण येतं ते पहिल्यांदा लिही. पेपरमध्ये आधीच ठरून जा, थेरीला किती वेळ द्यायचा, न्यूमरिकल किती वेळात करायचं, डेरिव्हेशन किती वेळात करायचंय. खूप डीप न लिहिता विदिन टाइम कम्प्लीट होईल एवढंच आन्सर लिही. शेवटच्या 10 मिनिटात सगळं रिचेक करून घे. आणि एक्झाम पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नात जो टाइम दिला त्याच वेळेत होतोय की नाही घड्याळावर लक्ष ठेव. पेपर लिहिताना थोडं कॉन्फिडंट राहा, वेळोवेळी पाणी पित जा, जेणेकरून अजून कॉन्फिडंट राहशील. आणि पेपर लिही, कॉन्फिडन्स घालू नको. आरामात या स्ट्रॅटेजी फॉलो केल्या तर 2.5 ते 3 तासात तुझा पेपर शुअर कव्हर होतो आणि तू गॅरंटेड स्कोरिंग करतो. सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. तसंच ह्या एंड सेमच्या प्रिपरेशनसाठी नक्की पर्पलाइट ॲप डाउनलोड करा, ज्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. 1 ते 1.5 दिवसात तुम्हाला तुमचे विषय स्कोरिंग करायचे असेल, रिव्हिजन करून घ्यायचे असेल तर आपल्या जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर IMP क्वेश्चन आहे, 1-1.5 दिवसात अभ्यासाची स्ट्रॅटेजी आम्ही दिलाय, त्या स्ट्रॅटेजी बघा, तेवढेच व्हिडिओ लेक्चर बघा सबस्क्रिप्शन मधनं. गॅरंटेड तेवढंच करा, तुम्ही गॅरंटेड तुमचे विषय क्लिअर करशाल. डेमो लेक्चर तर बघा
तुम्हाला नक्की फायदा होईल. सो थँक्यू.